नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. मित्र, आपण संघर्ष महाल बघण्यात फेरफटका मारण्यामध्ये जरा दंग आहोत. काल आपण 9व्या दालनापर्यंत येऊन पोचलो होतो. तिथे जे काही आपण पाहिलं त्याच्या पुढे आपण आज अंतिम टप्प्यामध्ये उरलेली दालनं बघणार आहोत. तेव्हा आतापर्यंत आपण म्हणजे कालच्या शेवटच्या दालनामध्ये एक गोष्ट पाहिली की जपाननं संघर्षाची भीती सोडलेली होती. आणि हे कशासाठी सांगितलं गेलं आहे की राष्ट्राने अगदी कोंडून घेतलं दुसऱ्याशी संपर्क नको म्हणून, तरी की संघर्ष सुटत नाही. हे महत्त्वाचं या ठिकाणी घ्यायचं आपल्याला बघायचं आहे. तसं जसं जपानची 200 वर्ष जशी त्यांनी कोंडून घेतलेली होती, तसं भारताचाही असाच इतिहास कोंडून घेण्याचा, म्हणजे सुमारे 1000 वर्ष जगाच्या संपर्कहीन अवस्थेमध्ये भारत होता. जगाने स्वाऱ्या केल्या आणि म्हणून आपण संघर्ष रूपानं जगाशी संपर्कात आलो. म्हणजे 1857 नंतर मग जे काही भयभीत झालेले आपण होतो भारतीय, ते भय आपलं गेलं आणि संघर्षाची प्रेरणा आपल्याला मिळाली. तेव्हा हरवलेलं स्वातंत्र्य आपण संघर्षामुळेच, ती प्रवणवृत्ती असल्यामुळे पुन्हा यशस्वीपणाने मिळवलं हे लक्षात घ्या. अजूनही त्याविषयीची काही लोकांची शंका असते, स्वातंत्र्य मिळालं की मिळवलं. तेव्हा मिळालं म्हणण्यामध्ये म्हणजे वृत्ती कोणती दिसते? पलायन वृत्तीचं द्योतक दिसतं. पण आपण मिळवलं म्हणण्यामध्ये काहीतरी आपण संघर्ष केला आणि मिळालं, आणि त्याबरोबर जगाला काहीतरी शिकवलं. हे महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. बरं, असो. यापुढे आपल्याला ज्या काही दालनांना भेटी द्यायच्या आहेत त्यामध्ये आता काय काय आहे याची कल्पना मी सुरुवातीला देऊन ठेवतो, म्हणजे त्या दृष्टीनं आपल्याला त्याकडे बघता येईल. काही त्या ठिकाणी चित्र आहेत, काही बोर्ड्स आहेत, तिथे लिहिलेली काही वचनं आहेत. तेव्हा तिथे पुन्हा आपल्याला काही राष्ट्रामधील संघर्ष, काही परमार्थ व्यक्तिमत्व, त्यांच्या मानसिक संघर्ष, नंतर संघर्ष पलायन वृत्ती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायला मिळणार आहे. संघर्ष पलायन वृत्ती म्हणजे संघर्ष पत्करायचं म्हणजे काय? भांडखोर वृत्ती किंवा भांडणं करत बसायचे, मारामारी करायची म्हणजे संघर्ष असं नाही. बऱ्याच वेळा आपल्याला एक स्ट्रॅटेजी म्हणून पळ घ्यावी लागते, 2 पावलं मागे यावं लागतं. ते कशासाठी? की पुढच्या भीषण संघर्षाला तोंड देण्याकरता आपण समर्थ झालं पाहिजे. म्हणून आपल्याला मग ते राष्ट्र असो, समाज असो, व्यक्ती असो, ह्या कोणालाही अशी वेळ येते असं करण्याची. तेव्हा असं करणं, पळ घेणं म्हणजे की पलायनवृत्ती नव्हे, हे एक लक्षात घ्या. आणि उलट संघर्ष प्रवणवृत्तीचं शहाणपण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हा भाग लक्षात घेताच पुढे आपल्याला बघायला मिळेल की शांतीचा जो काही आपण त्रिविध उच्चार करतो, शांती शांती शांती, तेव्हा हे काय बनगड आहे, कसंच आहे, याचा मनाचा काय संबंध आहे, संघर्ष आणि शांतीचा काय संबंध आहे, सर्व एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन देखील आपल्याला या पुढील काही दालनामध्ये दिसेल. तेव्हा व्यक्ती आणि समाज हा संघर्ष जसा आपल्याला बघितला किंवा बघायचा आहे, तसंच पुढे समाजामधला, राष्ट्रातला अंतर्गत संघर्ष हे आपल्याला त्याकडे दिसेल. महत्त्वाचं म्हणजे चीनचं पुन्हा थोडासा इतिहास आपल्याला काही दालनात बघायला मिळेल. त्याचप्रमाणे महत्त्वाचा अगदी इस्रायलचा इतिहास आपल्याला या ठिकाणी, इस्रायलने कशा पद्धतीने संघर्ष दिला अजूनही आपण बघतो आहे की सांप्रत इस्रायलला कसा संघर्ष द्यावा लागतो आहे. तेव्हा त्याचा थोडक्यात इतिहास आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते कुठल्या तरी दालनामध्ये आपल्याला पुढच्या बघायला मिळेल. म्हणजे इस्रायलमध्ये ज्यूंची जी काही दुर्दैवी परंपरा होती ती आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा हिंदुस्थानशी त्याची तुलना आपल्याला कशा पद्धतीने करता येईल त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आता डॉक्टर पारनेरकर महाराज परमार्थी विचाराचे असल्यामुळे किंवा त्यांचा सारा परिसर परमार्थांचा असल्यामुळे त्या परमार्थी म्हणून मांडणाऱ्यांना किंवा परमार्थ करणाऱ्यांना काही संदेश देणारं असं एक दालन आपल्याला दिसेल. त्या संबंधीचा विचार तो कशा पद्धतीने केलेला आहे
आणि आज भारतामध्ये म्हणजे काही वेळेला ज्यावेळेस सत्तांतर होतं त्यावेळेस नवीन कायदे केले जातात, जुने मोडीत काढले जातात आणि नवीन कायदे केले जातात. त्यावेळेला काही गोष्टींचा विचार केला जातो. त्या कोणत्या नेमक्या ते आपल्याला लक्षात या ठिकाणी घेता येईल. नवीन नवीन काही काळानुसार व्यक्तिमत्व जी निर्माण होतात ती काही क्रांतिकारक अशा निर्मितीचे द्योतक आपल्याला दिसते. परंतु नवीन निर्मिती जरी झाली, क्रांती जरी झाली, तरी जुनं सर्वस्वी नष्ट होत नाही, हेही आपल्याला काही काही ह्या दालनामधनं बघायला मिळेल. तेव्हा चला बघूया आपण आता पुढच्या दालनाकडे चलूया. चलो चला, हा येतं आहे 10वं दालन. ह्याच्यात काय दिलं आहे, संघर्षाची उदाहरणं बघा दिले, काही बोर्डवर काय लिहिलेले आहेत. पड घेणे गम खाणे असल्याचंच नव्हे तर प्रसंगी नसताना देखील दुसऱ्याचा पराक्रम पुरुषार्थ मोठा असल्याचं कबूल करणं हे संघर्षासाठी दोष नसून गुणच आहेत. फार लक्षात घेण्यासारखं आहे. हे काय, हे अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धाचं काहीतरी चित्र आहे. म्हणजे कित्येक वर्ष अमेरिकन सरकारनं व्हिएतनाम युद्ध चालूच ठेवलं होतं, पण चालूच राहिलं हे का, म्हणजे काय, त्याच्यामध्ये अमेरिकन सैन्यांची हार झाली वगैरे आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी. पण ही हार त्यावेळेला ते राष्ट्राची नसते. म्हणजे जनमत किंवा त्या राष्ट्राचे जे नागरिक असतात ना, त्या नागरिकांची वृत्ती ही संघर्षप्रवण वृत्ती असली पाहिजे. आणि ती नसली म्हणजे मग राष्ट्राची हार असे म्हणते. पण म्हणजेच काय की या ठिकाणी नागरिक प्रत्येक देशातले जे असतात ते जरी युद्ध म्हणजे सैनिकांना लढायचे असतात तरी नागरिकाला लढायचे नसतात. पण सैनिकांचं आत्मबल खच्ची होऊ नये याची दखल नागरिकांनी घ्यायला पाहिजे असते. तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी दिलेली आहे, ती राष्ट्राच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या दृष्टीने. काय लिहिलं आहे ते बघा. स्वतःचे जगण्यासाठी संघर्षप्रवण वृत्तीचा पत्कर करणे व्यक्तीने एवढंच नाही तर राष्ट्र, धर्म वा समाज जगण्यासाठी देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीने ह्या वृत्ती पत्करणं ही खरी राष्ट्रभक्ती आहे. गेलं का, राष्ट्रभक्तीचा खरा अर्थ. म्हणजे संघर्ष पलायन वृत्तीमुळे गैरसोयीचं अगदी वाढतं स्तोम माजवलं जातं, सरकारची निंदा नालस्ती केली जाते, सरकारला नामोहरण केलं जातं, अकारण म्हणजे काही गोष्टी उकरून काढल्या जातात. म्हणजे ही तर राष्ट्रभक्ती नाहीच असं म्हटलं आहे. पण उलट आपल्या जबाबदारीला न पत्करणं किंवा न निभावणं हे ते अज्ञान आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा संघर्ष नेमकं काय याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. आणि त्यासाठी आपल्याला जगाकडे आपुलकीने पाहण्याची वृत्ती असली पाहिजे, तळपण असले पाहिजे. इथे श्रीकृष्ण परमात्म्याचं काय विश्वरूप दर्शन दिसतं आहे आपल्याला चित्र. अर्जुनाला त्याला दिव्य दृष्टी द्यावी लागली होती ना, आणि जगाचं यथार्थ दर्शन व्हावं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आलेलं आहे, लक्षात येत आहे. म्हणजे त्याच्या वास्तविक स्वरूपाचं आकलन व्हावं म्हणून जगाच्या गत इतिहासाचं परिशीलन आणि आपल्याला अगदी सामाजिक शास्त्रांचा अद्ययावत असा यथाशक्ती अभ्यास असणं नक्की आवश्यक आहे. कारण आपण बघतो म्हणजे वसुदैव कुटुंबकम वगैरे आपल्या पूर्वजांनी जे सांगितलं आहे, ही वृत्ती पत्करण्यास सांगितली, ते काही गोष्टी म्हणजे नुसते बोलण्याकरताच राहिलेल्या असतात. जसं विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, बऱ्याच वेळा कीर्तना करून बुवा आपल्याला सांगत असतात. पण इलेक्शनच्या वेळेला लक्षात येतं आपल्याला की जे बुवांचे सगळे श्रोतेसुद्धा जातीच्या उमेदवारालाच मतदान करतात. तेव्हा हरिभक्ती नेमकी हीच काय हा प्रश्न निर्माण होत असतो. तेव्हा महत्त्वाचा भाग इथे तुकाराम महाराजांचंही दर्शन झालं आपल्याला. तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू आहे, दिसत आहेत, ते सांगतायत विष्णुमय जग कसं पाहायला पाहिजे
आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर हे जग जर विष्णुमय पाहिलं गेलं तर आजच्या जगामध्ये खरोखरीच अमंगळ असलेले जे भेदाभेद आहेत ना ते कोणाला आपल्याला सहन होणार नाहीत. म्हणजे अज्ञान आहे ते, आणि हे भेदाभेद मानले जातात. विष्णुमय जग पाहणाऱ्याला ते दिसत नाही. याचं कारण म्हणजे संघर्ष, पायनवृत्ती, आणि दुसरं म्हणजे अज्ञान हे कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा पुरोगामीपणाच्या आपण गोष्टी करतो तेव्हा ते फक्त धार्मिक कर्मकांडापुरतं किंवा धर्मपरिवर्तनवादी वगैरे अशा अर्थाची आपण काहीतरी भाषणं वगैरे असं ऐकत असतो. तेव्हा ह्या जो काही अभंग आहे या अभंगाचं अर्थाचं परिवर्तन हे काळाची गरज ओळखून आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे नाहीतर काय की आपण नुसतं जुनं टाकलं, म्हणजे पागोटं मुंडाचं टाकलं, वेशभूषा बदलली, पण डोक्याचा जडपणा काही गेलेला नाही आपल्याला. शिकून किती पदव्या घेतल्या तरी आमचं डोकं टीच बरं जर कसं केशवसूत म्हणाय ना, विश्वाचा विस्तार केवढा ज्याचे त्याचे डोक्या एवढा, असं केशवसूतांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्याला ते गीतेतलं विश्वरूप दर्शन वगैरे जाऊ द्या, ते म्हटलेलं आहे ते, पण विज्ञानानं आपल्याला जे काही विश्वरूप दर्शन घ्यायला सांगितलेलं आहे ते तर आपण घ्यायला पाहिजे की नाही. तेव्हा आजच्या युगामध्ये आपल्याला या जगाची लांबी रुंदी म्हणजे तो परमार्थी असो की प्रापंचिक असो या सगळ्यांना अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग काय पुराणं ऐकतो आम्ही, पुराणातली वांगी पुराणं ही सगळी कल्पित असतात, याच्या सगळं सांगितलेलं असतं. परंतु खरं म्हणजे पुराणातली जी काही कथानकं आहेत हे सगळं मानव व्यवहार असतो बघा. तेव्हा कुठले साहित्य हे काही संपूर्ण सत्य नसतं हे बरोबर आहे, पण सत्याधिष्ठित असते हे मात्र सर्वमान्य असतं. कारण काय ते कथानकामध्ये म्हणजे संघर्ष दाखवलेला असतो. शेवटी नायकाचा विजय, ईश्वर सहाय्य झालं म्हणून असं सार वगैरे असं काहीतरी काढलेलं असतं. पण असंच अकल्पित सहाय्य आपल्याला आपल्या जीवन जगत असताना जर मिळालं, मार्ग सापडला, संकटातून आपण बाहेर पडलो, तर एखाद्या वेळेला नास्तिकसुद्धा ईश्वर कृपाच म्हणून बसतो नाही का. तेव्हा पुराणाचं हे जे सार आहे ते आपण एवढंच लक्षात घ्यावं की जीवन व्यवहारामध्ये हे अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे भाविकांना पुराण जरी हाती धरलं तरी त्याला जगाविषयीचं ज्ञान, कालज्ञान, इतिहास, कथानक यातील संघर्ष या सर्व गोष्टीचं हरिभक्तालासुद्धा ज्ञान किती असणं आवश्यक आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. तेव्हा परमार्थ असो की हरिभक्ती असो ही काही विकार नाही आहे, तो एक विचार आहे. तर कारण काय आहे की त्याचे नित्य अधिष्ठान ही जीवनाची वास्तवता असते. म्हणजे ज्याच्या परमार्थाचा पाया विचारावर उभा आहे त्यानं भक्ती किंवा उपासना मार्ग अवलंबला तर त्याचे उपासनेचे आलंबन हे ईश्वर प्रेम असतं हे आपल्याला लक्षात येतं. पण विकाराने म्हणजे भीतीने किंवा संघर्ष पलायनवृत्तीनं जो साधना करतो त्याचं साधनेचं आलंबन मात्र लोभ असतं, लोभापोटी साधना केलेली असते. तेव्हा हे कसं आहे पुढे ते काय लिहिलं आहे बघा, देश, काळ आणि मानव व्यवहार याचे साधकाला जेवढे ज्ञान अधिक तेवढा त्याचा साधक म्हणून अधिकार मोठा. इथे आपल्या लक्षात येईल की परमार्थाच्या ठिकाणीसुद्धा काय परिस्थिती, म्हणजे आपण काय बघितलं पाहिजे, भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे आपण हे म्हणतो, वर्तमान काळ, पण हे म्हणजे की नेमकं काय. तेव्हा भूत म्हणजे इतिहास असं आपण म्हणूया, वर्तमान म्हणजे परिस्थिती, आणि भविष्य म्हणजे प्राप्त कर्तव्य. हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राप्त कर्तव्य काय ते लक्षात घेणं पाहिजे. चला पुढे येतं आहे काय, हां मगाशी मी म्हटलं ना ओम शांती शांतीचा उल्लेख त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तेव्हा ही शांती 3 प्रकारची म्हणजे त्रिवार उच्चार आपण करतो तेव्हा आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशा अर्थानं हा उच्चार केलेला असतो. म्हणजे जर
याची आपल्याला नीट कल्पना नसली तर ते काय निव्वळ कंठशोष करण्यासारखं असतं. आता यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जीवनाचं वास्तवतेचं दर्शन हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा या शांतीच्या संबंधातही अशाच पद्धतीने संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने या शांतीचा विचार करायला नको आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला झालं जे म्हणजे अज्ञान नष्ट झालं म्हणजे ज्ञान झालं असं काही नसतं आहे. कारण अज्ञान नष्ट होणं म्हणजे काही म्हणजे फक्त काय त्या विषयाची ओळख होण्या पूर्वी नव्हती बा आपल्याला ती माहिती ती मिळाली पण त्या विषयासंबंधीची पूर्ण ओळख आपल्याला होत नाही. म्हणजे जोपर्यंत एखादी वस्तू पाहिलेली नसते ऐकलेलं नसतं तोपर्यंत ती वस्तू जगात आहे किंवा नाही याची माणसाला जाणीव नसते. तेव्हा ती जाणीव प्रत्यक्षात किंवा अन्य संस्कारांना निर्माण होतं जे काही ज्या वेळेला होते ना त्यावेळेला ते अज्ञान नष्ट होणे असं आपण म्हणतो. त्या नुसतं आहे हे कळल्यानं की वस्तू काय आहे किंवा कशी आहे म्हणजे वस्तूविषयीचं ज्ञान होत नाही. तेव्हा अज्ञान दूर होणे म्हणजे ज्ञान होणे असा समज बरोबर नाही आहे. हे या ठिकाणी काही बोर्डवरती आपल्याला दिसतं आहे. कारण काय अज्ञान हे यदृच्छेनेही नष्ट होऊ शकतं किंवा परेच्छेने नष्ट होऊ शकतं पण ज्ञानाचं तसं नाही आहे. ते बुद्ध्याच अगदी प्रयत्नपूर्वक आपल्याला करून घ्यावं लागतं नाहीतर काय ते विपरीत ज्ञान होतं. मनाचा मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी मनाचा उल्लेख केलेला आहे की आपण नेहमी असं म्हणतो की मन चंचल आहे चंचल आहे पण मन चंचल हा त्याचा गुण आहे हे फार महत्त्वाचं. म्हणजे आपल्याला धक्कादायक माहिती असते आपण नेहमी चंचल मनाला दोष देत असतो परंतु हे दोष नसून हा गुण आहे. का म्हटलं आहे त्याचं कारण असं की ज्या वेळेला आपण आपलं मन समजा स्थिर आहे म्हणजे चंचल नाही आहे कुठल्या तरी विकारामध्ये ते स्थिर करतो आणि त्याच विचारामध्ये राहतो एकाच विचारामध्ये असतो म्हणजे हे वेड लागण्याचीच सारखी परिस्थिती आहे. म्हणजे हे अगदी पराकोटीला गेलं विकारामध्ये स्थिर मन राहणं तेव्हा ते कोणताही पदार्थ तो काही ओळखला जात नाही. सर्व ठिकाणी ते त्याच्या मनामध्ये जो काही विषय चाललेला असतो त्या विषयावरती त्याचं मन केंद्रित झालेलं असतं. तेव्हा मनाचं कायम एकाकार होणं जे असतं का नाही किंवा प्रदीर्घ काळ एकाकार राहिलं म्हणजे ते एक वेडाचं लक्षण होतं. चंचल असल्यामुळेच काय असतं की जगातल्या नानत्वाची आपल्याला ओळख होते. नाना गोष्टींचा उपभोग आपण घेऊ शकतो. एका विषयातून दुसऱ्या विषयात लगेच आपण मन घालू शकतो. हे चंचलता हा गुण आहे. म्हणजे तसं ते एक ठिकाणी जसं इकडून तिकडे फाकतं तसं काही काळ ते एका ठिकाणी स्थिरावतं एका ठिकाणी आपण ते रममाण होऊ शकतो. आणि हे रममाण होऊ शकत असल्यामुळे साऱ्या सांस्कृतिक मूल्यांना मूल्यत्व आलेलं आहे किंवा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि ही जी मनाला जी की गती आणि स्थिती असते का नाही त्या गती आणि स्थितीला मनाचं चंचलत्व असं म्हटलं जातं. तेव्हा चंचलत्व हे काही दोष नाही. त्या अशा दृष्टीनं मनाविषयीची तक्रार करणं बरोबर नाही. तेच अनुभवाच्या बाबतीत असतं. अनुभव ज्ञान म्हणजे अनुभव हे ज्ञान जरी म्हटलं तरी ज्या विषयाचा तो अनुभव असतो त्या विषयाचं ते सगळं ज्ञान नसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा शांतीच्या बाबतीत हे जे आपण ते पाहिलं ही शांती आपल्याला ईश्वराची देण आहे सहज प्राप्त झालेली आहे. परंतु आपण शांतीच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत असतो. काही जण संन्यास घेतात डोंगर जंगल शोधतात जातात तिथे शांती ही मिळवण्याची लक्षणं आहे. ती मिळालेली असते परंतु त्याचा आपल्याला बोध घेता आला पाहिजे. ही मनाची जी सहजावस्था असते ना त्याला शांती असं म्हटलं जातं. आणि ही माणसाला अगदी मनाच्या बरोबरच मिळतं. मन ज्यावेळेस त्याचं जन्माला यायचं त्यावेळेस मनाबरोबर ते मिळतं. तेव्हा विकारी होऊन परत सहजावस्थेला किंवा सहस्थितीला
येणं हा तसं मनाचा धर्म आहे. आणि म्हणून तर माणूस शहाणा म्हटलं जातं आणि म्हणून त्याला शिकून शहाणपण येत असतं. शांतीचा खरं म्हणजे आपण नित्य अनुभव घेत असतो आणि तरी आपण शांतीच्या शोधार्थ किंवा त्याच्या लाभार्थ निरनिराळे उद्योग करीत राहणं हा काही धर्म नाही किंवा हे अज्ञानच म्हणावं लागेल. शांती खरं म्हणजे हा जगाचा, जीवनाचा, जगदीश्वराचा धर्म आहे. आणि शांती हा जर धर्म असेल तर मग संघर्ष हा धर्म नाही. कारण संघर्षाचं फलित किंवा संघर्षाची छाया जिथे आपण आज हे फिरतो आहोत, इथे शांती अनुभवतो की नाही. तेव्हा इथे मनाचा विचार किंवा मानसशास्त्रीय बऱ्याचसा आपल्याला शिकायला मिळतं आहे. त्यात जे शांतीचा उद्घोष जो काही आपलं वेद प्रेमाने आनंदाने करायला लावतात किंवा केला जातो, ते मनाची सहजावस्था असते आणि मनाची शक्तिदात्री असते, जीवनाची शक्ती असते माणसाच्या. आणि म्हणून तो उद्घोष केला जातो धार्मिक संस्कारात. शांतीपाठ हा या ठिकाणी त्याचं नियोजन केलं जातं. तेव्हा काही जण म्हणतात ना की समाधी सुख लाभलं, शांती लाभली वगैरे. जे समाधी सुखाला शांती म्हणत नाही. शांती हा पुरुषार्थ आहे, ती ईश्वराजवळ मागायची वस्तू नाही. हे एक आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण विचार करण्यासारख्या बऱ्याचशा या ठिकाणी वचन आहेत. अभ्यास आपल्याला केला पाहिजे. समाजाची काय स्थिती असते, समाधीमध्ये काय संघर्ष असतो, समाधीपूर्वी काय संघर्ष असतो. तेव्हा संघर्ष सापेक्ष ज्याला आपण म्हणू तसा हा शांती हा शब्द आहे. ते इथे काय जे महर्षी पतंजलीचं बघा या ठिकाणी दिसतं आहे. जे पतंजली योग आपण ऐकतो ना त्या ठिकाणी. पण हे कुठल्या संदर्भात आहे? चित्तवृत्ती निरोध पतंजल योग सुसंस्कृत मानवाच्या जीवनाचे सांस्कृतिक आणि अतिमौलिक अंग आहे. पतंजलीने आपल्या योग क्रियेने आपल्या शारीरिक मानसिक क्रिया कशा सुधारता येतात, पण आपल्या मनाची अवस्था काय असते, मनस्विता फार दुडगूस घालत असते. मनाची अगदी अव्यवस्थित अवस्था झालेली असते आणि आपण तर समाजाची सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या मनाची अव्यवस्थित व्यवस्था असेल तर समाजाची सुव्यवस्था कशी काय लागणार, नाही का? फार महत्त्वाचं म्हणजे वारंवार अभ्यासावं लागणारं असं एक शास्त्र या ठिकाणी दिसतं आहे. की सभ्यतेत आणि संस्कृतीत जे काही अंतर पडलेलं असतं का नाही, तेव्हा सभ्यतेबरोबर संस्कृतीला आणायचं म्हटलं तरी जीवनाच्या वास्तवतेचा अभ्यास हा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे हा फक्त वैयक्तिक शांतीच्या लाभाकरताच करायचा आहे असं नाही, तर सभ्यतेला त्याच्याबरोबर त्याच्या मागोमाग संस्कृतीला आणण्याकरता सुद्धा ते करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. तेव्हा साम्यवाद, समाजवाद याचं काय या ठिकाणी दिसतं जे शांतीच्या शोधाच्या संबंधातच त्या ठिकाणी भेटलेलं आहे की आपल्याला म्हणजे परमार्थी असतील किंवा प्रापंचिक असेल त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा की अनिश्चिती आपल्याला सगळे भेसूर स्वरूप दाखवत असते. समाजवाद शंखध्वनी करतो, साम्यवाद बार उडीत असतो. तेव्हा अशामध्ये आपल्याला शांतीचा शोध घ्यायचा आहे, मार्ग काढायचा आहे. तो आपण कसा करणार त्याविषयीचे आपले सूचना या ठिकाणी दिल्या आहेत. हे काय पुढे दिलेलं आहे? आपल्या प्रत्येकाला आपल्याला जगण्यासाठी एक नवीन जग हवं असतं आणि ते भेटत नसतं आणि जुनं सुटत नसतं. तेव्हा पायाखालची वाट कधीतरी संपावी म्हणून हा जड पावलं उचलीत शांती भेटेल या आशेने चालत असतो. सारांश काय? जीवन म्हणजे संघर्ष. जे मानव जीवनाच्या या वास्तवतेमध्ये खरं म्हणजे पालट घडवून आणता यायला पाहिजे. ते घडवून आणेल अशी कोणती समाजरचना संभवते, फार मोठाच प्रश्न विचारला आहे. मनाची अशांती काही शमत नाही.
म्हणजे जगामध्ये जरी शांतता नांदली तरी जीवनामध्ये शांती लाभेल की नाही असा प्रश्न मला थोडक्यात म्हणजे ते व्यक्ती, समाज, राष्ट्राशी संघर्षाचं स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी संघर्षाचं कशा पद्धतीचं स्वरूप आपल्याला अनुभवायला मिळतं ते या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून जीवनाच्या वास्तवतेचा साक्षात्कार हा आपण करून घेतला पाहिजे. परमार्थी असेल तर परमार्थाला तर याच्यापासून गती नाही. मानवाला जे काही वाटणारं जीवनाचं वैफल्य आहे ते हे वैफल्य हा निसर्गाचा दोष नाही आहे, परमेश्वराची अवकृपा पण नाही आणि प्रारब्ध भोग पण नाही. ते काय ते आपण पुढे पाहू. ते पुढच्या दालनात आपण बघूया. पण त्या ठिकाणी आता इकडे काय आहे ते दिलेलं आहे, योगी, ज्ञानी, भक्त जे यांना जे काही साधनं असते ते शिल्लक असते, परंतु कुठली एक वस्तू, एक गोष्ट कोणती ते उभं जीवन कुठल्याही एखाद्या गोष्टीनं सरत नसतं. म्हणजे कोणती एखादी गोष्ट जीवनभर पुरेल किंवा उभं जीवन व्यापून राहील, पण जीवनातले नानाविध व्यापार जे आहे ते काही सरत नसतात ना, अनेकविध असं असतात. तेव्हा पुढच्या दालनाकडे बघूया तिथे काय आहे तर चला या इकडे. इथे तुम्हाला आठवण दिली होती ना, या ठिकाणी आपल्याला धर्मशास्त्र सांगणारे किंवा हिंदू कायदा सांगणारे 1880च्या सुमारास इंग्रज सरकारने अगदी घरी बसवलं. जे हिंदू समाजावरील धर्मसत्ता त्यामुळे नष्ट झाली. म्हणजे इंग्रजांना ते नष्टच करायचं होतं. जे हिंदूंचं धर्मशास्त्र आणि आजचं हिंदू कोड, हे नव्या कायद्यामध्ये हिंदू या एका नावाखाली समान, सजाती असं दुसरं काही नाही. फार महत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे धर्मशास्त्राचा, नवीन कायद्यांचा वगैरे सुद्धा. आपल्याला कायद्याचं काय देणं घेणं असं म्हणून चालत नाही. कायद्याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे, वकिली करण्यासाठी नाही पण आपल्या स्वतःच्या जीवनाकरता. तेव्हा धर्मशास्त्राची समाजावरील सत्ता नष्ट झाली. म्हणजे क्रांतीचं स्वरूप सांगितलं आहे. संघर्ष म्हणजे क्रांतीचं स्वरूप. क्रांती कशी घडत असते, न कळत घडत असते. आपल्या हिंदू समाजाला कळलंसुद्धा नाही इंग्रजांनी कशा प्रकारे क्रांती झाली ती. क्रांती म्हणजे काय अगदी रक्तपात, खून मारामाऱ्या असं नाही. तेव्हा आपण ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा कशी क्रांती नकळत, चाहूल न लागता याचं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे धर्मशास्त्र कशा पद्धतीने संपवलं हे या ठिकाणी दाखवलं आहे. तो कोर्ट सीन, वकील, इंग्रज जज बसले आहेत आणि हे वकिली करणारे आपले जुने जे मंडळी होती गेली सगळे. तेव्हा धर्म आणि धर्मशास्त्र यापैकी आता काही शिल्लक नाही. हे थोड्याफार प्रमाणामध्ये साऱ्या जगामध्ये तीच परिस्थिती आहे की परमार्थ ज्याला म्हणता येतील किंवा धर्मशास्त्र वगैरे किंवा काही त्याचे संबंधित असलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या परमार्थातल्या अभिजातता, जीवन साहचर्य, कल्पकता, प्रयोगशीलता किंवा शोधकता, हे गुण सगळे 17व्या शतकामध्ये साऱ्या जगामध्ये सगळे गळतीला लागलेले होते. परमार्थाच्या संबंधात हे काय दिलं आहे ते बघा. हा म्हणजे परमार्थाची आभा गेली, सगळं तेज चाललं गेलं त्याचं. म्हणजे 17व्या शतकाच्या अंतिमध्ये शेवटीसुद्धा ज्याला आपण नवोन्मेषशालिनी प्रज्ञा असं म्हणतो की ती परमार्थाला सोडून गेली आहे. म्हणजे समाजामध्ये जसं धर्म दिसतो की नाही तसं परमार्थही शिजतो. पण आजच्या परमार्थ स्वरूप देखील हीन आहे, दीन आहे, निर्जीव आहे. मग तो परमार्थ इंग्रजीत न चालणारा असो की प्रांतीय भाषेतून चालणारा असो. समर्थांची उक्ती दिली ते काय, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नव्हे तो भिकारी. ही उक्ती खरी करणारा परमार्थ जगाचे आणि जीवनाचे पावलाबरोबर आपले पाऊल टाकणारा वाटाड्या परमार्थ आज हयात नाही. तेव्हा परमार्थालाच वैफल्य लागलं आहे.
ते माणसाचं वैफल्य कसं काय हा परमार्थ घालवेल, नाही का? तेव्हा पाप, ताप, दैन्य हे जे 3 दोष म्हटले जातात ना, त्यालाच वैफल्य म्हटलं जातं. आणि वैफल्य जो नष्ट करतो ना, त्याला परमार्थ म्हटलं जातं. म्हणजे आध्यात्मिक पाप, आधिभौतिक ताप आणि अधिदैविक दैन्य हे 3 दोष आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी अशांती निर्माण करतात. कारण धर्म, अर्थ, काम या त्रिविध पुरुषार्थासाठी करावं लागणारं जे की तप माणसाच्या हातून व्हायला पाहिजे ते घडत नसतं. आणि म्हणून आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे केवळ ते वैयक्तिक किंवा व्यक्ती आणि समाज, जे अध्यात्म, समाज आणि व्यक्ती, तसेच राजकारण आणि व्यक्ती, हे झालं अधिभौतिक म्हटलं येईल. आणि पंचेंद्रिय, मन, बुद्धी यांचा विषय जे व्यापार जो काही असतो त्याला अधिभौतिक अधिदैविक असं म्हणता येईल. या 3ही क्षेत्रामध्ये असतं संघर्ष चालूच असतो. आणि म्हणून शांतीचा वाससुद्धा या 3ही क्षेत्रामध्ये असतं. त्यासाठी ज्ञान मिळवण्याची आवश्यकता असते. पण ते किती मिळवलं, किती अज्ञान घालवलं तरी भवितव्याचं काय आहे? भवितव्य जोपर्यंत अनिश्चितता आहे, हे माणसाच्या जीवनामध्ये हेच महत्त्वाचं आहे. काय निश्चित सांगता येत नाही बुवा असं म्हटलं होतं. मग अनिश्चितता जोपर्यंत आपलं स्थान अढळ करून राहते तशात, आणि अशा अवस्थेमध्ये शांतीचा शोध घ्यायला लागतं. आणि म्हणून शांतीपाठ म्हणावं. पुन्हा या ठिकाणी शांतीचा संबंध आलेला आपल्याला दिसतो आहे. तेव्हा जीवनाची वास्तवता काय? तर भविष्यकाळासंबंधीचं अज्ञान, वर्तमानामध्ये करीत असलेल्या कर्मफळाची त्याची अनिश्चितता, हे खरी जीवनाची वास्तवता आहे. आणि ही वास्तवता आणि या वस्तुस्थितीच्या उलट मानवी मनाचा व्यापार चाललेला असतो. म्हणजे आजपेक्षा उद्या चांगलं असावं अगदी ही इच्छा असते. आपण जे काही कर्म केलेलं असतं, अपेक्षित फळाची आशा ही आपल्याला लागून राहिलेली असते. हा जीवनात नित्य संघर्ष आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जीवनमूल्य शिकवण्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे उद्याचा ज्याला विश्वास आहे खरं म्हणजे त्यालाच खरी जीवनमूल्य शिकवली जाणं शक्य आहे. ज्याला आपल्या उद्यावरचा विश्वास नाही तो शिकवूनही जीवनमूल्य शिकण्यास पात्र राहत नाही. तेव्हा मूल्यांविषयी या ठिकाणी आपल्याला हे काय काय दिलं आहे ते लक्षात बघा. वाचून बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी बोर्डवर दिसते. इथे मी म्हणणारं व्यक्तीचं मन माणसाला जगापासून व समाजापासून आपण एक स्वतंत्र असल्याची सारखी जाणीव देत असते. हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे मीचं विस्मरण कधीच होत नाही. भले ते सारं काही शिकलेलं असेल, अनेक शास्त्र शिकलं असेल, मानवता, अनेक वाद, समाजवाद, साम्यवाद वगैरे शिकलेलं असेल, अभ्यासलेले व्याख्यान दिले असतील, अगदी ग्रंथ लिहिले असतील, परीक्षेत उच्च अगदी स्थान प्राप्त केलं असेल, सारं ते काही स्मरण ठेवतं. पण मीचं विस्मरण हे काही कधी होत नाही. आणि म्हणून क्रांती होते, प्रतिक्रांती होते, युक्त क्रांतीसुद्धा संभवतात. हे इथे काय पुन्हा लेनिन, स्टॅलिन म्हटलं होतं तुम्हाला. पुन्हा पुन्हा काही काही गोष्टी येतील. आपण हे सगळं ते शांतीचं वेड माणसाला का नसावं हे खरं म्हणजे सांगण्याकरता काही उदाहरणं दिलेली आहेत. अभ्यासनासारखे विषय आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख आहे. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे ते की महामानव लेनिनबरोबर त्याचाच एकेकाळी सहकारी असणारा स्टॅलिन याचं दर्शन घ्या, म्हणजे तुम्ही पावन व्हाल, मानव जीवनाचा साक्षात्कार घडेल. हे अंधश्रद्धेवर आधारित पुराण नाही आहे. रामासारखा स्टॅलिन हा काही काल्पनिक पुरुष नव्हता. फ्रेंच क्रांतीनंतर नेपोलियन तो क्रांतीत नव्हता, पण रशियन क्रांतीनंतरचा स्टॅलिन हा क्रांती घडवून आणणाऱ्यापैकी एक होता. तेव्हा लेनिन, स्टॅलिन, रशियाचा केवढा संघर्ष आहे. संघर्षाचं उदाहरण देण्याकरता म्हणजे परिस्थितीने लेनिनला जन्माला घातला असं म्हणावं, तर स्टॅलिनचा अवतार कसा आणि का झाला फार मजेशीर. तेव्हा ही पृथ्वी गाय होऊन माझा भार हलका कर म्हणून सांगायला ब्रह्मदेवापाशी गेली होती काय? मानव जीवनातील संघर्षाचं तुम्हाला विश्वरूप दर्शन घडावं असं त्या ठिकाणी त्यांना वाटतं आहे.
आणि म्हणूनच या संघर्षात विश्वशांतीकरता जी काही मोठमोठाली राष्ट्र उद्योगरत आहेत आणि शांतीसाठी युद्ध केले जात आहेत हे आपल्याला दिसतं आहे. तेव्हा सर्वसामान्याला शांतीचा वेळ का नसावा बा, असलंच पाहिजे. पुन्हा शांतीचाच विषय बरं का ते सांगितलेलं आहे ठिकाणी बघायला मिळतं आहे आपल्याला. आपण म्हणजे म्हटलं ना आध्यात्मिक अधिभौतिक आणि पण हे कशाला म्हणायचं ते मनाची जी सहजावस्था असते त्या आध्यात्मिक शांती म्हणत. सांसारिक किंवा जागतिक सानुकूल परिस्थिती याला अधिभौतिक शांती म्हणायचं. आणि इंद्रियाचं शहाणपण जे आहे कौशल्य ते सम्यक विषयोपभोग ते तृप्ती ही आधिदैविक शांती. आणि या त्रिविध शांती संघर्षासाठी सामर्थ्य देते. आणि शांतीसाठी 3 क्षेत्रामध्ये संघर्षच पत्करावा लागतो. त्यासाठी आपल्याला वैयक्तिक जर बाब बघायची झाली तर मनाबरोबर सुद्धा संघर्ष पत्करावा लागतो. मनाबरोबर संघर्ष पत्करावा लागतो. हक्क बजावावे लागतात, कर्तव्य करावं लागतात, प्रेमाचे संबंध निर्माण करायचे असतात. या सगळ्या ठिकाणी संघर्ष आहेत. उपभोगाचे विषय ते लवकर पाहिजे तेव्हा प्राप्त होत नाहीत. उपभोगाची क्षमता अंगी बाणवावी लागते, ती नसते. ते काही कुठलाही उपभोग घ्यायचं तर कौशल्य लागतं, मन रमावं लागतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून आधिदैविक शांती मिळवणं हे सुद्धा काही जास्त सोपं नाही. काय जरा जडच वाटतं आहे ना, थकलेलं दिसतं आहे मन. बरं ठीक आहे आपण आता थांबूया, आज पुढे बघूया. आता थोडं राहिलं आहे ते आता नंतर बघू आपण. ज्याला मनाला विश्रांती घ्या. मनाशी संघर्ष असेल तेवढा तो चालू ठेवा. कारण काय संघर्षाचं प्रेम हा संघर्षावरील विजय असं म्हटलेलं आहे. तेव्हा जीवनामध्ये ही शांती लागत असते आपल्याला. आता जरा शांत व्हायचं असेल तुम्ही व्हा. जीवन ही शांती आहे पण जगणं हा संघर्ष मात्र. तेव्हा सापेक्षतानं मरणं हा सुद्धा संघर्षच असतो. तेव्हा संघर्षाला कोडून सोडून जायचं तरी कुठे पण ठीक आहे. पण